श्रीराम समर्थ. सुप्रभात. हिंदू जागृती न्यास व श्री घंटाळी देवी संस्थानच्या प्रभाते मनी या कार्यक्रमात डॉक्टर अश्विनी बापटचा सस्नेह नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने. 14 जुलै. गुरु सांगेल तेच साधन. परमार्थ म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. परमार्थाचे जर काही मर्म असेल तर आसक्ती सोडून प्रपंच करणे हे होय. ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असे समजून वागले म्हणजे आपल्याला त्याबाबत सुखदुःख बाधत नाही. हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेले परमात्म्याचे नाम आपण घेत असावे. गुरु कोणाला करावे? जिथे आपले समाधान होते तेच गुरुपद म्हणावे. गुरुपद कुठेही एकच असते. गुरुला कुठे आडनाव असते का? गोंदवलेकर गोंदवल्यास राहत असतील, दुसऱ्या कोणी आणखी कोणत्या गावात राहत असेल. म्हणून लौकिक आडनाव जरी निराळे झाले तरी गुरुपद हे सर्व काळी अबाधितच असते. तुमचे समाधान जिथे झाले त्याला गुरु समजा आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पहा. त्याच्या देहाकडे पाहू नका. तो लुळापांगळा आहे की काय हे पाहू नका. तो देहाने कसाही असला तरी त्याने सांगितलेल्या साधनात राहा. त्याची लाज जिथून गुरुपद निर्माण झाले त्याला असते. गुरु आज्ञा हाच परमार्थ. तो सांगेल तेच साधन. तुम्ही आपल्या मनाने काही ठरवू लागलात तर त्यात तुम्हाला यश येणार नाही. अभिमान धरून काही करू लागलात तर ते साधणार नाही. म्हणून अभिमान सोडून गुरुकडे जा. गुरु सांगेल तेच साधन हे पक्के लक्षात ठेवा. खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो स्वतः करता आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपला फायदेशीर ठरेल. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थक नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा तर फार मोठा घात आहे. एकाने कोळशाचे दुकान घातले आणि दुसऱ्याने पेढ्याचे दुकान घातले. दुकान कशाचेही असेल तरी शेवटी फायदा किती होतो याला महत्व आहे. तसे प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्व नसून मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्व आहे. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते. आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. एकीकडून मनाचे संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला म्हणजे परमार्थ लवकर साधतो. खरोखर परमार्थ इतका सोपा आहे की तो सहज रीतीने करता येतो. पण गंमत अशी की तो सोपा आहे म्हणून कुणीच करत नाही. प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही, तो परमार्थासाठीच आहे हे पक्के लक्षात ठेवावे. साधकाने देहाचे कर्तव्य प्रारब्धावर टाकून मनाने मात्र ईश्वरोपासना करावी. बोधवचन. हृदयी ठेवावा राम, मुखी सदा त्याचे नाम. हातात असावे प्रपंचाचे काम, हेच करे परमार्थाचे मर्म. आजचा हिंदू कर्तव्य दिन विशेष. दुर्गाष्टमी. चांद्रमासातील शुद्ध अष्टमीला दुर्गाष्टमी, महाअष्टमी किंवा वीराष्टमी म्हटले जाते. प्राचीन काळी दुर्गम नावाच्या राक्षसाचा संहार करण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश या त्रयींनी आपली शक्ती एकत्र करून अष्टमीला दुर्गा देवीला जन्म दिला अशी कथा आहे. अशुभावर मात हे या दिवसाचे महत्व आहे. या मासिक दुर्गाष्टमीला दुर्गेच्या महागौरी रूपाचे पूजन केले जाते. हे रूप शंख, चंद्र किंवा चमेली पुष्पासारखे व निरागस बालिकेसारखे शांती व दयेचा वर्षाव करणारे असते. हिरव्या किंवा श्वेत वस्त्रातील हे ध्यान वृषभारूढ असते. प्रातःकाळी देवीचे पूजन करावे, नामस्मरण करावे, दिवसभर उपवास करावा. घंटाळी मंदिरात दर अष्टमीला होणाऱ्या सामूहिक श्रीसूक्त पठणामध्येही आपण सहभागी व्हा. वेळ आहे संध्याकाळी 5 ते 6. मंडळी, रामरायाचे व श्री घंटाळी देवीचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर अक्षय राहोत. जानकी जीवन स्मरण. जय जय श्रीराम.